चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। धर्मपत्नी योगी अर्थपत्नी योगी कामपत्नी योगी कर्मकांडी। पत्नी योगी मोक्ष नाही बोलियेला अन्यथा तो केला चुडालेनी। पार्वती सावित्री लक्ष्मी सुंदरी परिणय सरी चुडालेची। पवित्र त्या धन्य खऱ्या पतिव्रता तारियेला भरता कोठे कोणी। म्हणून चुडाला सर्वांमध्ये श्रेष्ठ तिची कीर्ती स्पष्ट ऐक रामा। योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ आहे। सांभाळून बसत जावं। योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ आहे। निर्वाण प्रकरण आहे। सर्ग 77 आहे। वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत आहेत आणि उपदेश करत असताना एक जुनाट अशी कथा आहे राणी चुडाला आणि राजा शिखिध्वज यांची। धर्म अर्थ आणि काम यांची प्राप्ती पत्नीमुळे पूर्ण होते असे कर्मकांडात सांगितले, पण पत्नीमुळे मोक्ष होतो असे सांगितलेले नाही आणि हे असंभव कार्य चुडालेने सिद्ध केलेले आहे। पार्वती सावित्री लक्ष्मी या सुंदर आहेत, पण चुडालेची बरोबरी करू शकत नाही। सावित्रीने पतीला यमराजाच्या म्हणजे मृत्यूच्या तडाख्यातून सोडवून आणलं, त्याला जीवदान दिलं। पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती। लक्ष्मी मातेच्या हातात फक्त भगवंताचे नारायणाचे पाय आहे, सेवा करत आहेत। या पतिव्रता धन्य आहेत, परंतु पतिदेवाला 184 जन्म मृत्यूच्या दुःखातून म्हणजे भवसागरातून तारले, म्हणून चुडाला या सर्वात श्रेष्ठ आहे। तिची कीर्ती स्पष्ट रूपाने ऐका राघवा। रामा, तुम्ही चुडालेची कीर्ती ऐका। ऐसा पत्नीयुक्त शिखिध्वज राजा पाळीतसे प्रजा सदा न्यायी। कुणी एक मुनिराज पूर्ण ज्ञानी अखंड समाधानी विचरत। तया मिथुनाचा भाग्योदय झाला मुनिराज आला सदनी त्यांची। उभयता उठोनी साष्टांगी नमिले आसन दिधले बैसावया। अर्ध्यपाद्यादिक पूजा सांग केली वार्ता ही पुसिली मुनिराई। शिखिध्वज राजा चुडाला राणी सोबत प्रजेचे न्यायाने पालन करत होते। एक दिवस आत्मज्ञानी मुनी या राज्यात फिरत फिरत आले। अखंड समाधान प्राप्त झालेल्या या मुनींचे दर्शन करून शिखिध्वज राजा आणि राणी चुडाला यांच्या भाग्याचा उदय झाला। राज्यात ब्रह्मज्ञानी ऋषीचे आगमन झाल्यावर उठून साष्टांग नमस्कार केला, आसनावर बसवले। दोघांनी मुनीची आदरपूर्वक पाद्यपूजा करून चर्चेला आरंभ केला। तेव्हा शिखिध्वज चुडाला ते राणी जोडोनिया पाणी प्रार्थितात। अहो गुरुराया अनाथाच्या नाथा बोधावे परमार्था पाऊजेने। धन्य हा सुदीन सफळ हा जन्म धन्य सर्व कर्म फळाले। जन्म उद्धारा भूमिया संचार धन्य भाग्य थोर दर्शन झाले। आता स्वामी राया कृपा दिनावरी करुणी पद्म करी निववावी। काही एक काळ करावा विश्राम
आपुलेची धाम पवित्र करा. ऐसे लीनपणे सन्मानिले थोरा, तिने ऋषीश्वर संतोषला. शिकेध्वज राजा आणि चुडाला राणी दोघांनी हात जोडून प्रार्थना केली, या जीवनात आम्हाला परमार्थ प्राप्त व्हावा असा बोध करा. गुरुदेव, आपण अनाथांचे नाथ आहात, अनाथांचे नाथ. आजचा दिवस धन्य आहे. हा मानव जन्म सफल झाला, सर्व कर्म फळाला आले. मानव जन्माचा उद्धार करण्यासाठी आपण या पृथ्वीवर भ्रमण करत आहात. आमचे मोठे भाग्य आहे की तुमचे दर्शन झाले. आता स्वामी गुरुदेव, आम्हा दिनावर कृपा करा. आपल्या कृपा आशीर्वादाने आमचा जन्म मृत्यूचा ताप निवारण करा. या राज्यात काही काळ विश्राम करून आपले धाम ब्रह्मबोधामृताने पवित्र करा. अशा लीनतापूर्वक गुरूंचा सत्कार सन्मान ऐकून ऋषीश्वरांना आनंद झाला. आपुले ठाई म्हणे धन्य हे अधिकारी, पूर्वीची सामुग्री उभयतांची. नित्यानित्य यासी असेची विवेक, इह आमुष्मिक विरक्तही. शमदमानी साधन संपत्ती, जाणावे इच्छिती परब्रह्म. इतुकेची काम असे आम्हा प्रती, बोधावे निश्चिती अधिकार्या. या दोघांची पूर्वीच ज्ञान साधने झालेली आहे. ज्ञान प्राप्तीचे हे ज्ञानाचे अधिकारी आहेत. हे कोणाचे अधिकारी आहेत? ज्ञानाचे. नित्य आणि अनित्यांचा विवेक यांना आहे. म्हणून माऊली सांगतात, देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाहे आसारता. तरे सार ते स्वभावता नित्य जाणे. जे सार आहे ते नित्य आहे आणि जे अनित्य आहे ते आसार आहे. म्हणून शरीरापासून तर अंतकरणापर्यंत हे सगळं कसं आहे? आसार आहे. हा नित्य आणि अनित्याचा विवेक ह्या दोघांचा झालेला आहे. यांना परब्रह्म जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणून आता तो ब्रह्म जिज्ञासा झाली, इच्छा झाली. पण कोणती? ब्रह्मतत्व काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा झालेली आहे. हे अधिकारी आहे. अधिकारी पुरुषाला निश्चित बोध करणे हेच ऋषींचे कर्तव्य असते. ऋषींचं कर्तव्य काय असतं? त्यांना आत्मज्ञानाचा बोध करणं. म्हणून परी चुडालेचा अधिकार थोर, दृढ तीव्रतर प्रज्ञा जिची. हिच्या सम नाही प्रज्ञा राजियाची, तरी उपदेशाची समता कैसी. चुडालेचा अधिकार मोठा होता. चुडाला बुद्धिमान होती. राजाची बुद्धी चुडाले सारखी तीव्र नव्हती. परंतु आता ज्यावेळेस सद्गुरू बोध प्रदान करतात तर त्यावेळेस तो सगळ्यांना सारखाच बोध प्रदान करावा लागतो. जसं मेघ गर्जना करतो, पाऊस पाडतो तर सगळीकडे पडतो आणि सारखा पडतो. मग खडकावर पडलं तर ते वाहून जातं आणि काळ्या शेतात जर पडलं तर त्याच्यावर पीक येत असतं. म्हणून असं सांगणं असतं संतांचं. तथापि उपदेश करू भयांसी, पात्रता हे जैसी स्थिरे बोध. पण आता दोघांना ब्रह्मज्ञानाचा बोध करावा लागेल. मग जिथं जशी पात्रता असेल तसा तो बोध स्थिर प्रगट होईल. मेघ काय म्हणे सखोल उटुंक, वर्षावे हे एक जाणतसी. मेघ उथळ किंवा सखोल अशी भूमी पाहत नाही. ते आपनं सिर्फ बरसने का काम कर रहा है. कोण? मेघ. तसं मेघासारखे गुरुदेव ब्रह्मबोधामृताचा वर्षाव सारखा चालू असतो. मग जिथं जिथं पात्रता असन, जसजशी पात्रता, जसा जसा अधिकार असन तसा तसा तो बोध त्या अंतकरणात ठसत असतो. मग तामसी मनात त्याचा काय परिणाम होणार?
राजसी मनामध्ये काय परिणाम होणार आणि सात्विक अंतकरणात काय परिणाम होणार हे ज्याचं त्याला माहित आहे. तैसी उभयांशी बोधू ब्रह्मज्ञान निश्चय करून बोले ऋषी. धन्य तुम्ही दोघे मोक्षे इच्छितसा तरी आम्हा सहसा राहणे लागी. दोघांना ब्रह्मज्ञानाचा बोध करू असं निश्चयात्मक रूपानं ऋषींना सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला ब्रह्मज्ञानाचा बोध करू. धन्य तुम्ही दोघे मोक्ष इच्छित असा. तुम्ही दोघे धन्य आहेत या पृथ्वी तलावर ज्यांनी ब्रह्म तत्व जाणून घेण्याची आत्मज्ञानाची इच्छा प्रगट केली. नाहीतर लोक काय कमी आहेत का हो? त्यांना सुद्धा इच्छा आहे, परंतु ही इच्छा नाही. म्हणून ही इच्छा म्हणजे शुभ इच्छा आहे. आणि ही इच्छा तुम्हाला झाली तर आम्ही काही काळ या राज्यामध्ये वास्तव्य करू असं सद्गुरूंनी सुद्धा तरी आम्हा सहसा राहणे लागे या हेतून आम्ही या राज्यामध्ये काही दिवस राहू असं सद्गुरूंनी सांगितलं. तेव्हा उभयता मुनिराज मुखी श्रवण करीती सुखी वेदांताची. ज्ञानकांड रूप जिका उपनिषदे तीच अर्थस्वादे चाखविती. आता दोघांनी मुनी राजाकडून श्रवण करून वेदांताचं सुख प्राप्त करून घेतलं. वेदांत शास्त्र ऐकला. उपनिषद ज्ञानकांड रूप जिका उपनिषदे तीच अर्थस्वादे चाखविती. उपनिषदामध्ये जे काही ज्ञानकांड म्हणजे ज्ञानाचा भाग आलेला आहे तो पूर्ण ऋषींनी त्यांना त्याचा अर्थ लक्षात आणून दिला. प्रत्यगात्मा ब्रह्म महावाक्य ऐसी बोधी दिननिशी सप्रतीत. तेने चुडालेशी पूर्ण ज्ञान झाले भेदा खंडियले निसंशय. प्रत्येक आत्मा म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणात जे प्रगट चैतन्य आहे ते ब्रह्मरूप आहे. जसं कुठलाही अग्नी हा सूर्यरूप आहे, कुठल्याही दिव्यावरची ज्योत ही कशी आहे अग्निरूप आहे. कुठल्याही ठिकाणचा गुळ असो तो गोड आहे. तसं प्रत्येक अंतकरणामध्ये जे चैतन्य प्रगट आहे ना ते ब्रह्मरूप आहे. म्हणजे तत्वम अशी ते ब्रह्म तू आहेस या महावाक्यानं सारखा रात्रंदिवस गुरुच्या मुखातून बोध अमृत वरसू लागला. म्हणजे अमृताचा घनू वरुषे आहे ना. तर सद्गुरूच्या मुखातून ब्रह्मज्ञानाचा वर्षाव होऊ लागला रात्रंदिवस. तेने चुडालेशी पूर्ण ज्ञान झाले. तिच्यामुळं काय झालं की चुडालेला पूर्ण आत्मज्ञान झालं. संशय विपर्यास रहित दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे. जी का सहज स्थिती पूर्ण रामा, जी रामाला पावलेली पूर्ण स्थिती आहे. भेदा खंडियेले निसंशय. भेद अंतकरणातले निसंशय रूपानं खंडित झाले. म्हणून तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. म्हणून चुडालेला आता अंतकरणामध्ये संशय राहिलेला नाही. म्हणून द्वैत राहिलेलं नाही आणि मी अद्वैत परमात्मा आहे असं स्पष्ट बोध झालेला आहे. दृढ अपरोक्ष पावली प्रतीती. जे का सहज स्थिती पूर्ण रामा. दृढ अपरोक्ष अनुभव तिला आला जो प्रभू रामचंद्रांना होता. जी सहज स्थिती प्रभूंची होती तीच सहज स्थिती चुडालेची झालेली आहे. जैसी तैसी सर्व सृष्टी हे असता परिणसे वार्ता नामरूपा. ही जशी सृष्टी असन तशीच आहे. ही संपूर्ण सृष्टी आहे, पण ह्याच्यामध्ये जे अस्तित्व आहे ते माझं आहे. ह्याच्यामध्ये जे जाणणं आहे ते माझं आहे. ह्याच्यामध्ये जो आनंद आहे तो माझा आहे. आणि नाम रूप मात्र मायेचं आहे. परिणसे वार्ता नामरूपा. आणि नामरूप कुठं आहे असं चुडालाला स्पष्ट बोध झाला. तिही अवस्थेशी सुख समाधीचे उत्थानची कैसे असे तिथी.
तिन्ही अवस्थेमध्ये कशाचं सुख आहे? समाधीचं सुख मिळालेलं आहे. समाधी शब्दाचा अर्थ तुम्ही पाहिला ना, की जसं आरशातलं प्रतिबिंब पाहिल्यानंतर ते आपल्याला घ्यावं वाटतं का टाकावं वाटतं? त्याच्याबद्दल आसक्ती आहे का विरक्ती आहे? आसक्ती नाही, विरक्ती नाही, त्याची ओढ नाही, ते जावं अशी इच्छा नाही, म्हणजे राग नाही, द्वेष नाही, आणि कामना सुद्धा नाही, आणि वैर सुद्धा नाही. म्हणजे प्रतिबिंब पाहून आपलं अंतःकरण कसं आहे? समाधिस्थ आहे. स्वप्न पाहून समाधिस्थ आहे. तसं जागृती पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये ते घेऊ वाटू नये आणि ते टाकू वाटू नये. त्याच्याबद्दल राग नसू नये आणि द्वेष नसू नये, म्हणजे प्रेम नसू नये आणि ईर्ष्या सुद्धा नसू नये. तर प्रवृत्ती निवृत्ती समानची सरी, सविकल्प माझारी निर्विकल्प. आता समाधीमध्ये तिन्ही अवस्थेत समाधी असल्यामुळं उत्थान कसं? कारण समाधी असल्यावर तिथून बाहेर कसं पडावं आता? कारण समाधीतून बाहेर येणं म्हणजे उत्थान आहे, आणि परत समाधी घेणं म्हणजे मन इंद्रियातून आत्म्यात लीन करणं, याला काय म्हणायचं? समाधी. आणि मन इंद्रियातून म्हणजे आत्म्यातून बाहेर काढून इंद्रियावर आणून बसवणं, याला काय म्हणायचं? उत्थान. मग जी उत्थानची कैसी असे तिथे प्रवृत्ती निवृत्ती समानची सरी, सविकल्प माझारी निर्विकल्प. प्रवृत्तीमध्ये आणि निवृत्तीमध्ये म्हणजे एखाद्या विषयामध्ये मन प्रवृत्त होणं आणि एखाद्या विषयापासून मन माघारी येणं, ह्याला काय म्हणायचं? प्रवृत्ती आणि निवृत्ती. मग ह्या प्रवृत्ती निवृत्तीमध्ये मी आत्मा कसा आहे? शुद्ध आहे, बुद्ध आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि सविकल्प माझारी निर्विकल्प. ज्यावेळेस मन कल्पना करायला लागलं त्यावेळेस सुद्धा आपण कसे आहोत? निर्विकल्पच आहोत. कारण आपल्या स्वरूपात कुठलाच विकल्प नाही. हीच खरी समाधी आहे, निर्विकल्प समाधी. आपण मागं उदाहरण घेतलं होतं की दोन वृत्तीमधलं अंतर, पहिली वृत्ती उठली, दुसरी वृत्ती अजून उठली नाही, तर ह्या मधली जो संधी आहे ना, त्याच्यात डुबकी लावायची. ते आपलं वास्तविक स्वरूप आहे, याला म्हणतात निर्विकल्प. कैचे सविकल्प कैचे निर्विकल्प, त्रिपुटीचा अल्प भेद नाही. तिथं सविकल्प काय आहे आणि निर्विकल्प काय आहे, तिथं त्रिपुटीचा थोडा सुद्धा भेद राहिलेला नाही. म्हणजे ने ज्ञाता ज्ञान हे एकरूप झालेले आहे. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. म्हणजे ही त्रिपुटी आता आम्ही सांडून टाकलेली आहे. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी भूम झाली. हा देहरूपी घट काय करायचा? असा गर 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 फिरवायचा आणि सद्गुरूच्या चरणी फोडायचा. म्हणजे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. येईन का फिरवता? अहो विचार करायचा, असा डायरेक्ट नाही फिरवायचा. काही कसं असतं माहिती का? ऐकायचं असतं आणि लक्षणार्थ करायचा असतो. काही ठिकाणी वाच्यार्थ असतो. म्हणून हा घट देहरूपी घट काय करायचा? असा फिरवायचा आणि सद्गुरूच्या चरणामध्ये फोडायचा. मग फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोम झाली. तत्वमासी ते ब्रह्म तू आहेस, असं सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाल्यावर आपण काय निश्चित करायचं? की मी शरीर श्वास इंद्रिय अंतःकरणाहून वेगळा असलेला, यांनी रहित असलेला आपलं केवळ अस्तित्व म्हणजे मी ब्रह्मरूप आहे, असं निश्चित करायचं. म्हणून ऐसी स्थिती रामा चुडाला पावली. रामा राघवा अशी स्थिती या चुडाला राणीला पावलेली आहे. पाहता आनंदली गुरुमूर्ती. आणि ती चुडालेची छटा पाहून सद्गुरूला आनंद झाला. कारण जसं आईला आनंद कधी होतो? जर बाळक बोबडा पण स्पष्ट जर बोलू लागलं ना, तर आईला आनंद होतो. त्यानं थोडासा एक पाऊल जर चालला की आईला आनंद होतो.
तसं सद्गुरु ही आपली आई आहे आणि तिला काळजी आहे आपल्या मोक्षाची. म्हणून तिच्या ज्यावेळेस लक्षात येतं की आता आपल्या बाळ शिष्याला हा विषय लक्षात आला तर सद्गुरूला आनंद होतो. तसं आनंद या ऋषीमुनींना झालेला आहे. जी चुडालाची स्थिती पाहिली, निर्विकल्प स्थिती पाहिलेली आहे, त्रिपुटी सांडलेली आहे. परी शिखित भजा नाही समाधान, जयासी मनन शक्ती थोडी. परंतु शिखितवज राजाला मात्र आत्मज्ञान झालं नाही, कारण त्यांची मननाची जी शक्ती होती ती फार थोडी होती. तर 146-47 ओवीपर्यंत आपलं चिंतन आलेलं आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.